मंदिर खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया, तूप रोटी खाऊया, जैन मंदिर खाऊया, तूप रोटी खाऊया, जैन मंदिर खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया. 1 2 3 4 फडणवीस मोड गद्दार, मोर फडणवीस गद्दार. 1 2 3 4 मोड फडणवीस गद्दार, 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 राजीनामा द्या, राजीनामा द्या, मोड फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मोड फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. मोड फडणवीस राजीनामा द्या. मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात सध्या पुण्यात आंदोलन केलं जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्ताच्या समोर हे आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन आहे. काय सांगाल? काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन होतं. हे आंदोलन करण्यामागचं कारण आहे, मुरलीधर मोहोळांनी जैन बोटिंगच्या प्रकरणातून नुसतं पुण्याचं नाव फक्त राज्यात त्या ठिकाणी बदनाम नाही केलं, तर या ठिकाणी या देशात आणि विश्वामध्ये बदनाम केलेलं आहे. मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे. कुठेतरी या प्रकारामध्ये नुसते फक्त मुरलीधर मोहोळच नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दोषी आहेत. कारण की एखाद्या सामान्य माणसाला कर्ज मिळण्यासाठी 2-2 वर्ष वाट बघावी लागते किंवा किमान 6 महिने वाट बघावी लागते. इथं एका दिवसात 270 कोटी रुपये देण्याचं नाही का महापाप हे या सहकार खात्याने केलेलं आहे. ज्या ठिकाणी ट्रस्टला परवानगी मिळण्यासाठी 10-20 वर्ष इथे चक्रा माराव्या लागतात, तिथं त्याच नका देवेंद्र फडणवीसांच्या मामे भावांनी राज्याचे धर्मादाय आयुक्त म्हणून फक्त नका 10 दिवसामध्ये जागा विक्रीची परवानगी दिलेली आहे. महापालिकेला फसवण्याचं काम गोखलेंनी, मुरलीधर मोहोळ आणि फडणवीसांच्या सांगण्यामुळे केलेलं आहे. कारण की फक्त गोखले म्हणून ते जर आले असते तर त्यांचा प्लॅनना रेग्युलर FSI मिळाला असता, पण ट्रस्टच्या नावाने प्लॅन सँक्शन केला तर 1 FSI जास्त मिळतो. त्यामुळे पुणेकरांच्या या ठिकाणी FSIवर किंवा कररुपी पैशावर दरोडा घालायचं काम त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या प्रकारात कारण मुरलीधर मोहोळांना जो काही मेल आलेला आहे तो मेल क्लिअर सांगतो की जर गोलका या ठिकाणी मुरलीधर मोहोळ सूत्रधार नसते तर गोखलेंनी त्यांना मेल केला नसता. गोखलेंना जर डीलच कॅन्सल करायचं आहे तर त्यांनी ॲज पर रूल, ॲज पर नॉर्म्स त्यांनी या ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना, राज्याच्या नोंदणी निरीक्षकांना, त्याचबरोबर कुठेतरी नाही का महापालिकेच्या आयुक्तांना मेल करायला पाहिजे होता. पण त्यांनी मुरलीधर मोहोळांना केला, याचा अर्थ त्यांनी शिक्कामोर्तब केले की या सगळ्या कटाचे सूत्रधार मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस आहेत. गुन्हा दाखल करायची मागणी करतो. विषय असा आहे की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा झाला पाहिजे. 9 तारखेला निकाल आला, ज्या वेळेला काही लोक कोर्टात गेले. 8 तारखेला खरेदी केले. यांना कोर्टाचा निकाल माहीत होता. कोर्टाने आता प्रश्न विचारला पाहिजे ना की मी निकाल देण्याच्या अगोदर तुम्ही खरेदीखत केलं कसं, तुम्ही खरेदीखत होण्या अगोदर तुम्हाला 70 कोटीचं कर्ज मिळालं कसं. हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ह्याचाच अर्थ की तुम्ही कोर्टाच्या निकालामध्ये सुद्धा तुमचा हस्तक्षेप होतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महानगरपालिकेमध्ये नियमबाह्य काम झालं, प्लॅन पास करणं, एक्स्ट्रा FSI देणं, दस्त नोंदणी तशीच झाली. चॅरिटी कमिशनर फडणवीसांचा मामे भाऊ त्यांनी मान्यता दिली. या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्या ज्या पद्धतीने आणि यांची ED मार्फत यांच्या प्रॉपर्टीची चौकशा झाल्या पाहिजेत, विरोधकांच्या नाही ह्यांच्या झाल्या पाहिजेत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती मोठे भस्मसूर आहेत. यांना जमिनी खाण्याचा रोग किती मोठ्या प्रमाणात आहे. महापालिका सगळ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी महाविकास आघाडीने केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.